संचालक डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी लिखित मी विकास यात्री या आत्मचरित्राच्या तिसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन समारंभात आज येथे आपण उपस्थित आहोत। मी प्राध्यापक रश्मी कन्नूरकर उपस्थित सर्व मान्यवरांचे महाविद्यालयांच्या वतीने स्वागत करते। व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर इरेश स्वामी, डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी सर, डॉक्टर विवेक घोटाळे, प्राची कुलकर्णी मॅडम आणि मल्लीनाथ कलशेट्टी सरांच्या पत्नी सौ राजश्री कलशेट्टी यांचंही मी महाविद्यालयांच्या वतीने स्वागत करते। आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान डॉक्टर इरेश स्वामी, प्रथम कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ यांनी स्वीकारावे अशी मी विनंती करते। नमस्कार, मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज या पायरीला चंदनाचा गंध, आज या पायरीला चंदनाचा गंध आला, मान्यवरांच्या आगमनाने या सोहळ्याला रंग आला। ज्या मान्यवरांच्या आगमनाने आजच्या या समारंभाला शोभा आली, रंग आला, त्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सर। माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचं पुरातन औचित्य आपल्या प्रत्येकाला माहिती आहे। ज्या पद्धतीनं म्हणजे काय आधी बोलावं आणि काय सांगावं, मला वाटतं इतक्या भावनिक पद्धतीनं आपण कधीच भेटत नाही, कारण प्रशासनामध्ये अशा पद्धतीला कधीच वाव नसतो। एक तर औपचारिकता असते आणि दुसऱ्या बाजूला हा स्नेह मेळावा आहे। म्हणजे बोलणं आमचं झालं तर तेव्हा कलशेट्टी साहेबांनी सांगितलं की मुक्त संवाद असंच नाव द्या, त्याला फार औपचारिक स्वरूप देऊ नका। पण शेवटी ज्या अर्थानं मला वाटतं आपण एक औपचारिकतेची मान पाहावी लागते, या समारंभाचे अध्यक्ष आणि संगमेश्वरचेच माजी विद्यार्थी माननीय डॉक्टर इरेश स्वामी सर, प्रामुख्यानं ज्या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनासाठी किंवा ज्याला आपण आत्मचरित्र म्हणतोय, मुद्दाम मी दोन्ही उल्लेख केले की आत्मचरित्रामध्ये व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवलं जातं, पण कलशेट्टी साहेबांची ओळख आपल्या सर्वांनाच आहे की व्यक्ती म्हणून त्यांनी स्वतःला कधीच महत्त्व दिलं नाही, आजही ते देत नाही। समाज आणि सामाजिक कार्य, मला वाटतं हेच त्यांच्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे। तर या निमित्तानं इथं उपस्थित असलेले कलशेट्टी साहेब, आपण या स्टेजवर आलात त्याला आज 21 वर्ष पूर्ण झाली। 2004 मध्ये शिवाजी विद्यापीठातर्फे आपण एक कार्यक्रम घेतला होता, ग्रामपंचायत सदस्यांचं प्रबोधन शिबिर। अख्ख्या दक्षिण सोलापुरातनं साहेबांनीच आम्हाला मार्गदर्शन केलं होतं राज्यशास्त्र विभागातर्फे। त्यावेळेला दिवंगत असलेले जे पाटील सर आले होते, भार्गव विभूते सर आले होते। वाटतं 21 वर्षानंतर या स्टेजवर याची संधी मिळाली ती त्यांच्या आत्मचरित्रामुळेच। मी माननीय डॉक्टर कलशेट्टी साहेबांचे मनापासून स्वागत करतो। या सगळ्या प्रशासनाच्या दवडग्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो येतो की या सगळ्यामध्ये घर नावाची जी गोष्ट असते, मला वाटतं राजश्री कलशेट्टी मॅडमना मी असं विचारू इच्छेन की साहेबांची ऑफिसची वेळ किती असते, कधीतरी याचं उत्तर आपण शोधायचा प्रयत्न करूया। ज्या पद्धतीनं घर त्यांनी सांभाळलं, मला वाटतं अर्धांगिनी आपल्या मराठीत बोलायची पद्धत आहे। कितीतरी मला वाटतं कष्ट जे असतात, जे मोठा प्रशासक महाराष्ट्राला जो मिळाला त्यातला राजश्री मॅडमचा वाटा निश्चित मोठा आहे। त्यांचे मनापासून स्वागत करतो। साहेब याच्यात मगाशीच माझी परिचय मी करून घेत होतो। प्राची कुलकर्णी मॅडम नंदुरबारच्या प्रत्यक्षात साहेब जेव्हा कलेक्टर होते तेव्हा मुख्य न्यायाधीश जिल्ह्याच्या होत्या आणि त्या पुढच्या अक्कलकोटच्या लहानपणापासून ओळख असलेली। खरं तर मी मगाशी जे म्हणालो की इतकी माणसं भेटली, पॅटी सर मगाशी भेटले, आता नाव घ्यायची म्हणले तरी मला वाटतं 20-25 मिनिटं तरी सहज जाते, म्हणून मी ते थोडंसं दिलगिरी व्यक्त करून सर्वांचं नामोल्लेख करणं शक्य नाही। मुख्यतः आपल्याला या समारंभाला प्राची कुलकर्णी मॅडमही आल्या, आवर्जून त्यांचंही स्वागत करतो। हा सगळा योग ज्यांनी जुळवून आणला, डॉक्टर विवेक घोटाळे या दैनिक फाउंडेशनचे मुख्य संपादक म्हणूया, प्रकाशक, साधारणतः प्रकाशकाची एक भूमिका वेगळी असते। विवेक माझा खूप वर्षांपूर्वीचा मित्र आहे, ते मी अभिमानाने आज सांगू इच्छितो। त्यांनी स्वतः प्रकाशन व्यवसाय आणि दैनिक फाउंडेशन ही संस्था अलीकडच्या काळातली काढली आहे।
पुणे विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विभागात संशोधक सहाय्यक म्हणून ते काम करत होते. मी मुद्दाम आता म्हणालो तरी कल्चरटी साहेबांचे सिनियर आहे, सिनियर ज्युनियर हा भेद इथं आज वळून पडलेला आहे. तर सगळे आपण जे इथं आलेला आहात ते मुख्यतः या समारंभाच्या निमित्ताने एकत्र आले. मी सर्व विद्यार्थ्यांचं, माजी विद्यार्थ्यांचं खरं तर मनापूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाला मॅनेजमेंटचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले आणि पुन्हा मी मित्रच म्हणेन आपल्या सर्वांचे डॉक्टर प्रमोद दर्गो पाटील सर, जे याच कॉलेजचे माजी विद्यार्थी होते. माजी विद्यार्थ्यांची मांदी आणि आज समोर आली, खरं तर समोर पण आहे. म्हणजे मला मगाशी जे म्हणालो की थोडंसं भावनिक आंदोलन होणं शक्य आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथे एकत्र आला, मला वाटतं ही सुरुवात ठरावी. कारण ह्या सगळ्या जर आपण एक प्रक्रिया माजी विद्यार्थी संघटनेची खूप दिवसांपासून सुरू झाली, माननीय चेअरमन धर्मराज काळजी साहेबांशी मला वाटतं खरं तर हा कार्यक्रम ऑक्टोबर महिन्यातच आपला ठरला होता. संवेदनशील प्रशासन काय असतो त्याचं प्रतीक म्हणून आपण कल्चरटी साहेबांकडे पाहतो. त्यांनी एकच सांगितलं, पुराची परिस्थिती आहे, ज्या गावात मी वाढलो, प्रशासक म्हणून काम केलं, जिथं माझ्या अनेक जे नातेवाईक तर सोडा, पण साहेबांच्या प्रशासनाचं वैशिष्ट्य आहे, जिथं जिथं ते जातात तिथं त्यांचं नातंच तयार होतं. त्यामुळं ते कोल्हापूरचं असो किंवा प्रामुख्याने नंदुरबारचं असो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. तर पुस्तकावरती बोलण्याचा माझा अधिकारच नाही, ते साहेबांच्या तोंडूनच आपल्याला ऐकायचं आहे. जे एक एक गाव जे उद्ध्वस्त झालं होतं, ते गाव कसं प्रचंड मोठ्या प्रमाणात क्रांती करून आणि ते लोकसहभागातनं पुढे कसं घडलं, पुढे काय घडलं ते साहेबांकडूनच आम्हाला ऐकायचं आहे. किंवा प्रत्यक्षात कोल्हापूरला आयुक्त असताना जेव्हा एक आयुक्तपदाची कारकीर्द संपत्ती बदली होते, ज्या प्रतिक्रिया आपण इंटरनेटवरती पाहतो त्या शब्दांच्या पलीकडच्या की साहेबांनी अजून इथंच थांबावं असं भाग्य प्रशासकाला फार कमी लाभतं. जे प्रशासक म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने कार्य केलं, चेअरमन साहेबांनी तर सांगितलं की किती आठवणी असतील आणि त्या पुस्तकातनं तर त्या सगळ्या मांडल्या, पण त्या आत्मचरित्रामध्ये एक जाणवलं, एकच त्याचा केंद्रबिंदू दिसतोय की या सगळ्यांचं सार त्यांनी मला वाटतं पानापानामध्ये आपल्याला सापडतं. ती भूमिका प्रकाशक म्हणून माझे मित्र मांडतील. आईचा तम्मा वरती टायटल म्हणून दिलेला आहे. म्हणजे सावंतरावांचा उल्लेख करणं म्हणजे त्या मातेने काय घडवलं म्हणजे कल्पना करता येणार नाही. कारण विद्यार्थी थोडीशी परीक्षा असल्यामुळे आलेले, पण या कार्यक्रमाचा आपण रिक्सर युट्यूबवरती प्रसारणानंतर रेकॉर्डिंग घेणार आहोत. आजच्या विद्यार्थ्यांना किंवा आजच्या प्रशासकाला कदाचित माहिती नसेल की माणूस जसा घडत जातो तसेच संस्कार कायम राहतात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण कल्चरटी साहेब आहे. आईकडून जे संस्कार मिळाले त्या आठवणीमध्ये लिहिल्या. दरवेळेला काही प्रसंग घडला की आईची आठवण आल्याशिवाय राहिलेली नाहीये. मला वाटतं अगदी प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं आणि ते वाचल्यानंतर कळेल की आईचं जीवनातलं महत्त्व. दिल्ली सरांची मगाशी बोलत होतो माझी प्राचार्य, आणि असद सैफलचं नाव निघालं. म्हणजे असद सैफल म्हणजे लग्न जुळवलेला माणूस असा उल्लेख साहेबांनी केलेला आहे. आणि दिल्ली सरांच्या चुलत बहीण म्हणजे राजश्री मॅडम. तर त्यांनी सांगितलं की हे सगळं करताना त्यांनी एक वाक्य उल्लेख केलंय, आईच्या शब्दाबाहेर मी लग्न करायचं नाही हे पक्क केलं होतं. काय आपलातून माणूस आहे. लागतं हे खरंच मी शब्दांमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. 6 वाजता असंच ऑक्टोबर महिन्यात आले, असं येऊन जातो थोडा वेळ. असं थोडा वेळ म्हणता विवेकला सांगू इच्छित 25 पानं कॉलेजमध्ये थोडीशी तक्रार आहे. आता विवेकला आम्ही कॉलेजचे विद्यार्थी म्हणून सगळे एकत्रितपणे तक्रार करतो. माझ्या विद्यार्थ्यांची संघटना आहे ना आपली. प्रकाशक म्हणून कॉलेजातून फार कमी पानं दिली, तसे कल्चरटी साहेबांची आणि आमची तक्रार आहे. पुढच्या वरून किती वाढत मिळेल त्याची आम्हाला निश्चित खात्री आहे. तिथं जे उल्लेख आहे ते खरंच प्रत्यक्ष आपण पाहिलं. आम्ही मगाशी बघत होतो, माणसं जमवण्याचा एक छंद या माणसाला आहे. अफाट माणसं आहे. म्हणजे त्या पिढीतली आहे, त्यांच्या लहानपणातली आहेत, पहिलीपासूनची माणसं आहेत. त्याच्याबरोबर सचिन साहेबांसारखे अधिकारी आहेत, जे माझी काही काळ शेजारी होते. किती माणसं त्यांनी जमवली आहेत आणि त्या प्रत्येकाची जाणीव त्यांनी आजपर्यंत ठेवली आहे. म्हणजे पहिलीपासूनचा माणूस आणि आजपर्यंत अगदी काल भेटलेला बरोबर ते सांगतात की सर अशा पद्धतीनं यांचं वैशिष्ट्य आहे. माणसं वैशिष्ट्य सगळं लक्षात ठेवणं, पण उद्देश एकच आहे. प्रशासनामध्ये महाराष्ट्राला ती देणगी त्यांनी दिली. आता राष्ट्रपती मुर्मू मॅडमकडनं पारितोषिक मिळवणं असेल, माणूस कधीच थांबला नाही. जे ते पारितोषिक मिळवणं, कार्य करणं, त्यांना अशा अनेक पुरस्कार मिळाले, अनेक
ज्याला आपण म्हणतो की जन पुरस्कार मिळाले, जनतेच्या भावना तर आपण अनेक वेळा उल्लेख करतो, पण त्यातनं हा माणूस कधीच थांबणार नाही. मॅडमला मी विचारू इच्छित की साधारणतः घरामध्ये एक चर्चा असते सर्वसाधारण, रिटायरमेंट झाले की माणूस आता निवांत झाला, तर आता घरच्यांकडे जरा लक्ष देता येईल. मूळ चित्र असं दिसतंय. रिटायरमेंट वाटतं 3 वर्ष तरी होऊन गेली. यशदाचे उपमहासंचालक म्हणून ते कार्यरत आहेतच. आम्ही गप्पा वाटताना लक्षात आलं, इतकं माणूस बरोबरून बोलतो ना, तो काम काय करतात त्याचा अंदाज येतो. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की सेवानिवृत्ती ही कागदावरती आहे, सरकारी नियम असतात ना, त्या सरकारी नियमांपुरतीच ती मर्यादित तरी ठेवलेली आहे. मला वाटतं अजून अंजुनीकर सरांचा मुद्दा मी उल्लेख करेल, अजून 10-15 वर्ष तरी ते प्रशासनातून निवृत्त होत, गॅरंटी देतो म्हणून काल तरी सांगितलं. सरांना फक्त उल्लेख केला की तेवढं करून थांबतो. निवडणुका लढवणं काय असतं, पॅटी सरांनी मगाशी तो उल्लेख केला. अंजुनीकर सर तर सर्वे सर्व होते, त्याचे आपण आजच्या भाषेत चाणक्य वगैरे म्हणतात ना, निवडणुकीचे सूत्रधार किंवा काय पब्लिक रिलेशन्स ऑफिसर. निवडणुका कशा लढवल्या, दिग्गजांना कसं पराभूत केलं हे महत्वाचं नाहीये. हॉस्टेलमध्ये 7 वर्ष राहिलेला माणूस, साहेबांच्याकडनं मुलाखत म्हणजे त्याच्या आठवणी ऐकले, खरोखरच एक मौल्यवान ठेवा आहे कॉलेजच्या दृष्टीने. 7 वर्ष इथे होते, त्या काळामध्ये निवडणुका प्रचार न करता त्यांनी जिंकलेली होती आणि ती कोणावर होती मला वाटतं ते साहेबच सांगू शकतील. पण तीही व्यक्ती कॉलेजचीच विद्यार्थी आहे, माझी विद्यार्थी आहे आजही, आणि ते माझ्या डिपार्टमेंटचे विद्यार्थी आहेत. आजही ते सांगतात, पद कितीही मोठं मला मिळालं असेल, महाराष्ट्रात मी मंत्री झालो असेल, पण कलशेट्टी साहेबांकडनं पराभूत झालो ही आठवण मात्र अंजुनीकरांच्या बरोबरची अजूनही मी कधी विसरलेलं नाहीये. आणि ज्या पद्धतीने हे सगळं घडतं, मला वाटतं त्यातून संघर्षाची संस्कृती तयार होते. ती निवडणुका आणि त्या गोष्टी किरकोळ असतात. नंतर साहेब दोन्ही एकत्र झाले ते प्रशासनात, मलाही माहिती आहे आणि आपल्यालाही माहिती आहे, पण तो कधीच मला वाटतं तेव्हा आला नाही. म्हणजे मगाशी उल्लेख करत आपण मगाशी उल्लेख केला, कारण नावही काही मला माहिती नाही. भविष्य सर त्या काळातले पेशपॉट्स, त्या काळातल्या निवडणुका, गॅदरिंग्स, असा रम्य आठवणींचा ठेवा घेऊन आपण आलेलो आहोत. मी पुन्हा एकदा मनापासून सर्वांचं स्वागत करतो आणि पुढील सूत्र कदरकर मॅडम. डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांचं मी विकास यात्री हे पुस्तक केवळ त्यांचं आत्मचरित्र नसून एक चांगल्या कार्यक्षम प्रशासकाच्या प्रशासकीय जीवनातील दिशा दर्शवणाऱ्या कार्यमुखी आहे. म्हणून कार्यक्रमाला दिशा देण्यासाठी महत्त्वाचा आहे प्रास्ताविक. आजच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करण्यासाठी द युनिक फाउंडेशन पुणे याचे कार्यकारी संचालक डॉक्टर विवेक घोटाळे यांना मी आमंत्रित करते की त्यांनी कार्यक्रमाचा प्रास्ताविक करावा. सर्व मान्यवर आणि सभागृहातील सर्व सरांचे मित्र, कॉलेजचे विद्यार्थी, सर्वांचे 22 ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. 22 ऑगस्ट ते आज जवळपास 3 महिन्यामध्ये 3री आवृत्ती येते. एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे आज सोशल मीडियाच्या काळामध्ये किंवा वाचन संस्कृती समिती असं आपण म्हणतो, त्या काळात एखाद्या पुस्तकाची 3री आवृत्ती येते ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जर साहित्य चांगलं दिला, दर्जेदार असेल तर वाचक आहेत. आज वाचन संस्कृती संपली असं म्हणू शकतो. ज्ञान आणि त्याच्यातून जे विचार मिळतात अशी पुस्तकं असेल तर लोक वाचतात आणि तेच सरांच्या पुस्तकातून समोर आले. आणि ज्ञान आणि विज्ञान, शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन हा हेतू ठेवूनच आम्ही युनिक फाउंडेशन ही संस्था चालवतो. या संस्थेअंतर्गत आम्ही अनेक रिसर्च प्रोजेक्ट केलेले आहेत. ग्रामीण भागाशी संबंधित सर्व गोष्टी, म्हणजे उदाहरण दुष्काळ असेल, शेती प्रश्न, पाणी प्रश्न, काही शासकीय धोरणाचे सोशल ऑडिट आम्ही केलेले आहे. आणि सरांच्या पुस्तकाबद्दल सांगायचं झालं तर जी निर्मिती प्रोसेस जेव्हा सुरू झाली, शेखर गायकवाड सरांमध्ये एकदा मला सांगितलं, सरांचे मित्र, प्रशासनातील सर्व अधिकारी आज, म्हणजे सरांचा उल्लेख हा प्रशासनातील गाडगे महाराज असं करतात. तो योग्य आहे. आपण पुस्तक वाचण्याची लक्षात येईल.
आणि आपण आत्मचरित्र म्हणतो किंवा अनुभवबद्दल म्हणतो, पण त्याच्या पुढे हे पुस्तक केलेलं आहे. एक चांगली मोठी गाथा झालेली आहे. त्यामुळं सर्वांनी हे पुस्तक वाचावं असं मी सर्वांना रिक्वेस्ट करतो. या पूर्ण पुस्तकाचं सार काय आहे? लोकसहभागातून ग्रामविकास. ग्रामविकासाची गाथा सरांनी पुढे मांडलेली आहे. प्रत्येक प्रशासनातीलच नव्हे तर नव्या प्रशासनाचे विद्यार्थी येतात, इतर सर्वसामान्य वाचकांसाठी ही आदर्श पुस्तिका आहे. प्रशासकीय अधिकारी किती स्वच्छ असतो, प्रामाणिक असतो, त्याचे कार्य किती प्रत्येक घटकाला समोर ठेवून कार्य त्यांचं आहे. म्हणजे नंदुरबारचं जर आपण जर पाहिलं सर्व प्रकरण वाचलं तर त्याची एक संवेदनशीलता समोर येते. तो जवळपास 65% आदिवासी भाग असलेल्या जिल्ह्यात त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये एक पूर्ण प्रकरण हे आपल्या महाविद्यालयावर आहे, संमेश्वर महाविद्यालय. कारण सर्व विद्यार्थी होते आणि विशेष म्हणजे सर NSSचे विद्यार्थी होते ह्या महाविद्यालयात. NSSचं जे बोधवाक्य आहे, नॉट मी बट यू, ते पूर्ण आयुष्यभर ते वाक्य जगलेच त्या पुस्तकात आपल्याला दिसतं. आणि ह्या पुस्तकात एक काय म्हणते प्लस पॉईंट सांगता येईल की किंवा त्याचं हे वैशिष्ट्य लोकसंवाद, लोकसंवाद आणि एक सकारात्मक विचार ते प्रत्येक पानात देत आहेत. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सरांनी त्यांच्या विषयाच्या प्रत्येक टप्प्यावर जे जी व्यक्ती भेटली सर्वांचा उल्लेख केला, प्रत्येक व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे पुस्तकात. ते खूप प्रत्येकाला ते चांगलं वाटतं. सर्वांनी हे पुस्तक वाचावे प्रकाशक मंडळांसाठी. आणि याला जो प्रतिसाद मिळतो एक महत्त्वाचा टप्पा हा पुस्तकातील विक्रीचा पत्र गाठेल चांगली लोकप्रियता त्याला मिळणार आहे. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी संस्थेचा अध्यक्षांचा आणि प्राचार्य सरांचा मनपूर्वक आभार व्यक्त. धन्यवाद. मित्रांनो, भारतीय संस्कृती ही विचारतत्वाने फुलणारी आणि आचारतत्वाने फुलवणारी संस्कृती. अतिथी सत्कार हा त्या संस्कृतीचाच एक अविभाज्य भाग. त्याला अनुसरूनच आज आपण इथे जमलेल्या आपल्या प्रमुख अतिथींचा, मान्यवरांचा सत्कार करणार आहोत. मी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश स्वामी सरांना विनंती करतो यांनी आजचे सत्कार नोंदी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी सर व त्यांच्या सौभाग्यवती सौ राजश्री कलशेट्टी मॅडम यांचा सत्कार. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश स्वामी सर यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य
डॉक्टर वंदना पुरोहित मॅडमने विनंती करते की त्यांनी निवृत्त न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांचा सत्कार करा. धन्यवाद मॅडम. यानंतर उपप्राचार्य साहेब गौडा पाटील सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर विवेक घोटाळे कार्यकारी संचालक युनिक फाउंडेशन पुणे यांचा सत्कार करावा. उपप्राचार्य सुहास पुजारी सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर विवेक घोटाळे यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. यानंतर तसंच महाविद्यालयाचे शैक्षणिक सल्लागार व मार्गदर्शक श्री प्रमोद दर्गो पाटील यांचा सत्कार सुहास पुजारी सरांनी करावा. धन्यवाद सर. ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण, तो सोहळा आता पूर्णत्वास येत आहे. आईचा तम्मा ते उत्कृष्ट कर्तबगार अशा जिल्हाधिकारी प्रेरक आत्मकथा डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी लिखित मी विकास यात्री या आत्मचरित्राच्या 3ऱ्या आवृत्तीचा प्रकाशन करण्यासाठी मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी मी विकास यात्री या आत्मचरित्राचं प्रकाशन करावं. डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांचं 11वी ते MSc पर्यंत पूर्ण महाविद्यालयीन शिक्षण आमच्या संगमेश्वर महाविद्यालयात झाले असून आमच्या महाविद्यालयाचे ब्रीदवाक्य कायत्वे कैलास हे त्यांच्या केलेल्या कार्यातून झळकत आहे. कर्तव्याला प्रामाणिकतेचे अधिष्ठान असावे. कर्तव्याला प्रामाणिकतेचे अधिष्ठान असावे. विकासाला दूरदृष्टीचे अधिष्ठान असावे. असे अधिष्ठान असले की तिथे नक्कीच एका विकास यात्रेचे कर्तृत्व सिद्ध होते. असेच तिसऱ्या आवृत्तीचं या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे. आमच्या महाविद्यालयात कुमार संगमेश्वर ही उपाधी मिळवली डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी सरांना मी विनंती करते की महाविद्यालयाच्या आठवणींना उजाळा देऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी. आज ज्या वर्गात आम्ही 11वीला असताना आलो त्याच वर्गात आज मी विकास यात्री या पुस्तिकेचं 3ऱ्या आवृत्तीचं प्रकाशन होते. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू आदरणीय डॉक्टर स्वामी सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर गोवा सर, सेवानिवृत्त जिल्हा मुख्य न्यायाधीश प्राची कुलकर्णी मॅडम, विवेकजी, आमचे विद्यार्थी दर्गो पाटीलजी,
राजश्री सर्व या ठिकाणी ज्यांनी प्राचार्यपद भूषवलं, सर्व माजी प्राचार्य चमत्कार सर असतील, येळेगावकर सर असतील, तेली सर आहेत, कलशेट्टी साहेब आहेत, सर्व माजी प्राचार्य प्राध्यापक, या ठिकाणी आमचे सर्व मित्र, हे सगळे व्यासपीठ आहे असं मी समजतो. खरं असं बोलायला पाहिजे, मी नाव त्यावेळी घेईन, कारण मी सगळ्यांना 90% जणांना मी नावाविषयी या ठिकाणी सगळ्यांना ओळखतो. खरं आज हा एक स्नेह मेळावा व्हावा अशी एक कल्पना मल्लीनाथ अंजिनकर, जमादार सर, आम्ही अनेकदा बोललेलो होतो की बाबा आपण अनेकांचं अशी इच्छा होती की पहिलं पुस्तक प्रकाशनच सोलापुरात व्हावं, कारण सोलापुरी कर्मभूमी आहे. परंतु पुणे हे एक मध्यवर्ती ठिकाण आहे आणि मी एकच सांगतो की सगळे मला म्हणत होते की बाबा कलशेट्टी पुस्तक प्रकाशनला फार जण येत नाही आणि एक 200 लोकांपर्यंतचं सभागृह बघू आणि यशोदाचं पण सभागृह 200च. परंतु संगमेश्वर कॉलेजचा विद्यार्थी, मी म्हणलं करायचं तर पुण्यामध्ये सगळ्यात 1 नंबरचं स्थळ कुठं आहे या महाराष्ट्रात, तर बालगंधर्व रंगमंदिर, आणि त्याची आपली कॅपॅसिटी 1200 आहे. आणि मला आदल्या दिवशी पण काही सिनियर आहे आणि कलशेट्टी बालगंधर्वला घेतला, परंतु आज सॉरी उशीर झाला, परंतु आम्ही पुण्याचा कार्यक्रम 5:30चा 5:15ला सुरू केला होता, 15 मिनिटं अगोदर सुरू केला होता. कारण आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय अजित पवार साहेब नेहमी आम्हाला माहित होतं की ते अर्धा तास अगोदर येतात, 15 मिनिटं अगोदर येतात. आणि त्यावेळी अनेक जण तुमच्यापैकी आमचे प्रकाश भोसले साहेब आहेत, स्टुडंट कॉन्शियसचे चेअरमन होते, ते पण त्या कार्यक्रमाला होते. अनेक जणांचं मी ओळखतो की जवळपास 1500 लोक त्या कार्यक्रमात होते आणि बाहेर लोकांना सोडलं नाही. शेवटी अनेक जण मला म्हणतात पोलिसांनी नंतर आम्हाला सोडलं. हे सगळं क्रेडिट हे संगमेश्वर महाविद्यालयाला आहे. मी आज मोस्टली आज विद्यार्थी आणि आमचं अनेकदा चालू होतं की येळेगाव सरांकडे जाऊया, आपल्या वाचनालय तिथं घेऊया, परंतु मी नाही. मी 11वी अ मध्ये होतो, 11वी अ मध्ये असलं की ते B11 आणि ब असलं तर B12. आता हे 1-2 झाले आणि C6 जे होतं ते C ला होतं. ABC असं 3 डिव्हिजन. गंभीरे साहेब पण आमच्या बरोबर होते आणि हे सगळं ABC आम्ही A मध्ये होतो. आणि आमचा वर्ग या ठिकाणी आम्ही 11वी 12वी नंतर FY नंतर एवढे मोठे रूमची गरज नाही लागत, कारण सकाळी याच बेंचवर आर्ट्स कॉमर्स. कारण मी आता मी पहिलं कसं प्राथमिक झालं, मी 10वी झाल्यानंतर आमच्या आईचं म्हणणं का होतं की हे वळसंग काही सोडायचं नाहीये. तिच्या मनात वळसंग सोडलं तर हा कामातनं आमच्या हातातनं जाईल, म्हणजे तो बाहेर जाईल, तो बाहेर जाईल. आमच्या आईनी मला जन्मल्यापासून फार हाताळलं होतं. मला कुठेही जेवायला जायला परवानगी नव्हती, कुठं काही करायला म्हणजे अजिबात मला परवानगी नव्हती. आमच्या आईने मला एकटा असल्यामुळं, एवढ्या बहिणीनंतर मी एकटा झाल्यामुळं, म्हणून तम्मा, मला सगळे तम्मा म्हणायचे, तम्मा 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 असं. त्यामुळं ते सगळे आमचे कॉलेजचे मित्र, बाकीचे आमचे झालेले, आमचे रोड पॅटी असतील, दयानंद वाच तो व्हायला गेला, आले इथं रोड पॅटी आमच्या कॉलेजचा होता. आणि मी तरी तुम्हाला माहित आहे का, मी शंकरलिंग हायस्कूलमध्ये कन्नड आणि मराठी 2 माध्यम आहे. कन्नड माध्यमाचाच पहिली येत होता. मी पहिला मराठी विद्यार्थी आहे तिथं. त्या ठिकाणी मी गावात पहिला आलो होतो, शाळेत पहिला आलो होतो. आणि एवढं मी पहिला आला तरी मला ऍडमिशन होत नाही, बाकीच्या सगळ्यांचे ऍडमिशन होते.
आणि शेवटी आमचा मनोहर दुधगेने मला घेऊन आले या ठिकाणी. मला आठवते आम्ही 7 रस्त्याला उतरलो आणि इथं या महाविद्यालयात बघत बघत आलो. आणि आपल्या आता जे प्राचार्यांचं चेंबरच्या ठिकाणी आता स्टॉप रूम मध्ये त्या पहिल्या खुर्चीवर भोगेश्वर सर येऊन दुपारी बसायचे. 4 नंतर आले तर तिथं बसायचे आणि सारे सर सगळे सायन्सचे ऍडमिशन बघत होते आणि त्यावेळी जवळपास ऍडमिशन संपले होते आणि आम्हाला हॉस्टेल पण पाहिजे होतं. त्यावेळी त्यांनी म्हणले की ते ऍडमिशन देऊ आता, परंतु आमचे या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी पण आलेले आहेत, ते शिव पण या ठिकाणी आहेत, आमचे पत्रकार मित्र पण या ठिकाणी आहेत. सॉरी, मी सगळ्यांचं त्यावेळी उल्लेख करावा म्हणून मी नाही केला. इनफॉर्मली मुक्त संवाद असल्यामुळं मी त्या पद्धतीनं बोलतोय की त्यावेळी सावे सरांनी मला जर ऍडमिशन दिलं आणि 7 रस्ता संगमेश्वर महाविद्यालय, परत सगळ्यात मोठं महाविद्यालय संगमेश्वर महाविद्यालय होतं, कारण आर्ट सायन्स कॉमर्स एकत्रित संख्या म्हणलं तर त्यावेळी संगमेश्वर महाविद्यालय होते. आणि तिथं के भोगेशन प्राचार्य असतात आणि तिथं शिस्तप्रिय राहते, एक असं सगळं एक चर्चा असल्यामुळं आम्ही आग्रह होता. आणि मला मी 3 नंबरला होतो हॉस्टेल आणि त्या 3 नंबरमध्ये मला जमिनीवर झोपायला परवानगी मिळाली. त्यावेळी 3 कॉट एका हॉस्टेल रूम मध्ये असायचे, 4था पार्टनर. आणि आपलं काय गाडी गेली त्यावेळी कॉटवरच्या लोकांनाही गाडी मोस्टली असायचं नाही, पार्काने ते 17ची चादर आणि लोखंडी पेटी घेऊन आम्ही आलेलो होतो. आणि मी या महाविद्यालयाचा अभ्यास करणारो इकडं गावातनं या ठिकाणी आलो, शहरात आलो. आमची बहिणी, दोन्ही बहिणी इथं असायची, त्यामुळे काही वेळा आम्ही यायचो. परंतु मी हे सगळा अभ्यास केला आणि त्यावेळी जनरल इलेक्शन झाले होते आणि नंतर CRचे इलेक्शन आम्ही पाहिले. आणि याच महाविद्यालयात आमचा अश्विन भागवत CR झाला, आम्ही पाहिलं. आणि मी हॉस्टेलवर होतो आणि नंतर 12वीला आल्यानंतर मला रेग्युलर मिळालं आणि मी 14 नंबरला सेकंड फ्लोअर मध्ये 2 नंबर 14 नंबरला आम्ही गेलो. आणि तिथनं माझी पेटी डायरेक्ट आमच्या घरी MSc झाल्यानंतरच गेली आणि मी एकाच रूम मध्ये राहिलो. आणि या महाविद्यालयात प्राचार्य साहेब, मी काही गोष्टी असं सांगेन की तुम्ही पण या ठिकाणी मी या महाविद्यालयात 77 जूनला आलो. मी 84 जूनला मी बाहेर पडलो असतो आणि मी 24 तास इथंच असायचो महाविद्यालयात. मला दगड काय आहे, कुठं काय आहे, हे सगळं महाविद्यालयातलं मला पाणी सारी हे सगळं त्यावेळेचे म्हणजे हे महाविद्यालय आहे. कारण या महाविद्यालयात मी 12वी झाल्यानंतर मला काय वाटलं नाही इंजिनियर मिळेल, कारण आम्हाला काही ट्युशन वगैरे काही आम्हाला काही जाता येत नव्हतं. आणि मी 12वीला फर्स्ट क्लास झालो आणि नंतर आपलं ठरलं की BSc ला ऍडमिशन घेतला. आणि मला ते 11वी 12वी गॅदरिंग पाहिलं मी, गॅदरिंग नंतर फिशपॉन्ड कुमार संगमेश्वर मी पाहिलं. ते मला 11वी 12वी झाल्यानंतर वाटलं की आपण पण कुमार संगमेश्वर, कारण कुमार संगमेश्वर हे संगमेश्वर कॉलेजमध्ये फार मोठं पद होतं, आज नाही आहे आज. कारण ज्यावेळी तो महाविद्यालयाचा एक कुमार संगमेश्वर, कुमारी संगमेश्वर, काही जणांना जे संगमेश्वर मध्ये शिकलेले आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की कुमार संगमेश्वर कुमार. मी म्हणलं ह्या महाविद्यालयात आपण कुमार संगमेश्वर व्हायला पाहिजे. एक मनातली इच्छा होती, म्हणजे आपण BSc करायचं आणि BEd करून आपण शिक्षक व्हायचं. या विचारानं मी BSc ला झालो आणि BSc केल्यानंतर जनरल इलेक्शन झाले आणि मला वाटलं आपण पण निवडणुकीला का लढू नये. आणि माझी परिस्थिती, आम्ही पंकजचा अर्धा चहा पिणारे माणसं, 15 पैशाला अर्धा चहा पिणारे आम्ही माणसं. आणि त्यावेळी मी FY BSc ला मला अनेक जण, आमचे गोटे आले नाही दिसते, ते गोटे वगैरे हॉस्टेलचे गोटीकर आले, हे सगळे हॉस्टेलचे लोक. हे संध्याकाळी डबा यायचे मात्र, दिवसभर वेगळा, संध्याकाळी यांचे डबा यायचे. आमचे मात्र
सकाळी एसटीनं डबा यायचा आणि आम्ही सकाळी जेवण करून आमची सायन्सची असायची. आणि त्यावेळी मी बीएससीला कसं होतं, 3 जागा असायच्या. आता हे महानगरपालिकेत कसं 3 4 3 जागा असायची. आणि त्यावेळी मी सीआरला उभा राहिलो आणि त्यावेळी इथं उत्कर्ष हॉटेल होतं, तिथं नाश्ता द्यावा लागायचा, सगळं असं आपल्याकडे काय पैसे नाही काय नाही, परंतु मी त्याच्यात 1 नंबरनं मी सीआर झालो. मी वर्ग प्रतिनिधी झालो. एक स्टेप मी पार पाडली. निवडणुकीचं मला लागलं आणि मी सतत सेवा करत राहायचो, मुलामध्ये राहायचो आणि जवळजवळ मला प्राचार्य ओळखायला लागले, कारण मी राष्ट्रीय सेवा योजनेत. आणि खरं जे संस्कार झाले, आज हे सगळं मी विकास यात्रेत जे तयार झालं ते सगळं गोल क्रेडिट गोज टू संगमेश्वर महाविद्यालयातलं राष्ट्रीय. म्हणजे संगमेश्वर महाविद्यालयात तेवी सर पण त्याच्यात नंतर ते पण आले, परंतु ते प्राध्यापक होते. इतकं सिस्टमॅटिक. आणि शाह सर मला ओळखले की हा कन्सेप्टी NSSचा कॅम्प आमचा तेरेला झाला होता. त्यावेळी 2 कॅम्प व्हायचे, 10 दिवस. पहिल्या दिवशी द्यायचं, शेवट 12व्या दिवशी यायचं. आता 7 दिवसात अजून पहिला दिवस, दुसरा दिवस केला जातो. आता अजूनही कमी व्हायला लागले. बरोबर आहे ना? जमादार सर पण NSS कार्यक्रमाधिकारी होतो, ते पुढच्या टप्प्यात येतात. परंतु त्या महाविद्यालयात मला शाह साहेबांनी जोड केला. परंतु त्यावेळी प्रबोधन व्हायचं, त्यावेळी शाह साहेबांनी एक वाक्य नेहमी सांगायचे की वन्स NSS इज ऑलवेज NSS. स्वामी आहेत ते, बरोबर आहे ना? की वन्स NSS इज ऑलवेज NSS. ते माझ्या डोक्यात असं बसलं की आजही निघत नाही, म्हणून मी मरेपर्यंत NSS मध्ये आहे. मी मरेपर्यंत घरी काही मी विश्रांती घेणार नाही. हे सगळ्यांना माहिती आहे, आमच्या घरच्यांना माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे की. आणि त्यावेळी जे धडे आमच्यावर झाले आणि SY ला गेल्यानंतर मी म्हणालो, कुमार संगमेश्वर व्हायचं असेल तर एवढा हॉस्टेलवर मी निवडून येणार नाही, कारण त्यावेळी मुलं मुली सगळे मतदान करणार. आणि कुमार संगमेश्वर व्हायचं असेल तर माझ्यापेक्षा, कारण एक कुमार संगमेश्वरला काय व्हायचं, 3 दिवसाच्या पैकी 2 दिवस नाटक व्हायचं. नाटक मधले कलाकार ते फेमस झाले की त्यांना लोक मतदान करायचे. मी जे पाहत होतो, एवढा अभ्यास मी करत होतो. कुमार संगमेश्वर आपल्याला तर नाटकात भाग घेता येत नाही, नाटकात एवढा नाही, फक्त प्रॅक्टिस बघायचो, कारण सगळं आम्ही इथंच असायचो ना, रात्रभर प्रॅक्टिस चालायची. आमचे अभ्यंकर सर प्रॅक्टिस घ्यायची, सगळं आम्ही पाहायचो. पण मी म्हटलं की आपण जनरल इलेक्शन निवडा. जनरल इलेक्शन लढलो तर आपली ओळख होईल, कॉलेजमध्ये लोक मल्लीनाथ कलशेट्टी ओळखतील, तेव्हाच कुमार संगमेश्वरला मतदान. नाहीतर NSSचे किती आमचे 100 आणि त्याच्यात मला 80 पडतील, हॉस्टेलचे सगळे मला नाही पडणार. त्यावेळी मी विचार केला की आपण जनरल निवडणूक लढायची. आणि मी NSS मध्ये तिथं एक जनरल गट प्रमुख आणि गट प्रमुख आणि मोदी खाना शाळेमध्ये आम्ही शिकवायला जायचो. आमच्या वेळी आजही मी सगळ्याकडे आजही सांगतो, माझा NSSचा संबंध आजही आहे. सगळ्यांनी काही उदळ खवडा घेऊन जायची गरज नाही आहे की आम्ही शिकवायला खडू हातात घेतला आणि इथल्या महानगरपालिकेच्या मुलांना शिकवायला लागलो. मला एक गोष्ट सांगायची आहे. आताची जर प्राचार्य साहेबांना जर त्यावेळी तुम्ही असता तर हे आम्ही म्हणतो की सर हे लॅबोरेटरी आपल्याकडे होती, आम्ही सायन्सला होतो ना, आणि तिकडं काय महानगरपालिकेची त्या काळातली शाळा म्हणजे काय, नुसतं एक खोली असायचं, जमिनीवर मुलं बसायची, अशी परिस्थिती असायची. फळा खुडू असं असायचं. मी म्हणलं की आपले लॅबोरेटरी मधले सामान आपण तिथं का नेऊ नये आणि तिथं प्रयोग का करू नये. परंतु प्राचार्यापर्यंत वगैरे नाही, आमचे नवलकुंद सर असतील, हे असतील, चला कन्सेप्टी येतो नाही, घेऊन जावा. मी अजून एक काय शिकलो नाही, हे शब्द संगमेश्वर मध्ये मी शिकलो, ऐकलोच नाही. होय आणि पूर्ण
आयुष्यामध्ये कधी नाही हा शब्द आमच्या डिक्शनरीतच नाही. होय म्हणायचं हे म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो होय. तुम्हाला वाटत असेल आता सुद्धा प्राचार्य साहेब तुम्ही देणार नाही, ही जी समोरची जी रूम आहे असंच सेकंडला विचारा, ही रूमची चावी माझ्याकडे असायची. म्हणजे मी रात्रभर रूमची लाईट चालू असायची, रात्रभर. सगळे मुलं बाहेर बसतील की कन्सेप्ट आणि त्याचे 2-3 साठी रूम दिले. असं कधी मी म्हणाल काहीतरी स्वप्नात तर बोलायला आला असं कुठंतरी. त्या काळात एक रूम तिथलं लाईट कोणी म्हणले की लाईट बिल किती, मॅनेजमेंटला का होईल, इथं विचार काय नाही. प्राचार्यांना पण पोझिशन सर्वांना विचारलं नसतील, अरे कन्स्ट्रक्टिव्हला रूम पाहिजे सर, रूम दिलं खानापुरे सरांनी सर. हे असे प्रेम झाल्यामुळे त्या रूम आमच्या ताब्यात असायची. हॉस्टेल सगळं तुम्हाला सांगतो, मला ऍडमिशन द्यायला मी सावे सरांना विनंती करत होतो, म्हणजे ऍडमिशन मला द्या. मी FY झाल्यानंतर 3 वर्ष या महाविद्यालयाच्या हॉस्टेलला कोणाला ऍडमिशन द्यायचं सगळं मल्लीनाथ कन्सेप्ट. म्हणजे मोठा विश्वास त्यावेळी माझ्याकडे दाखवला. विचार त्या सावे सर पूर्ण कन्सेप्ट. आमचे कितीतरी हॉस्टेलच्या मुलांना मी आणलो, सर ते तू रूम मध्ये राहा, तू रूम मध्ये राहा. आणि एक जण प्रतिकर साहेब बरोबर म्हणजे एवढा महाविद्यालयाचा विश्वास. आणि NSS चा हिशोब सगळा मी करायचो. आणि एकमेव संगमेश्वर कॉलेज आहे हे शिकवलं. 6 रुपये 38 पैसे शिल्लक आहे, विद्यापीठाला परत द्या. आमचं इमेज काय होतं म्हणतात तुम्ही, त्यामुळं आम्हाला ओळखा लागले. मी पुढे सांगतो ते किस्सा आहे. हे सगळं कुठं फायदा होतो कसं. NSS चा तांदूळ किती आणला, गहू किती आणला, आज दररोज तांदूळ किती ग्रॅम दिलेला आहे, आम्ही सगळे खरेदी करायचो. इथनं आम्ही लक्ष्मी आपला मार्केट आहे ना, तिथनं आम्ही खरेदी करायचो गहू, तांदूळ, मसाला. सरांनी हे सगळं आम्हाला शिकवलं. शाह सरांचं जेवढं आमच्यावर माझ्यावर एवढे हिशोब सगळं त्यांनी काय नाही सह्या करायची. मी हिशोब करायला SYला शिकलो. आणि मी FYला एक त्यावेळी कॉलेजमध्ये CR झाले की त्याचं एक काम असायचं की तो ट्रिप काढायचा. आणि आम्ही लोणावळ्याला ट्रिप काढली होती. 30 रुपये गोळा केले होते. मला वाटतं 30 रुपये मोठी आहे. आणि त्याच्यातले पैसे परत केले होते हिशोब. सगळे मुलं म्हणले हे काय असं एवढे पैसे असं परत नाही. हिशोब ते हिशोब 28 पैसे वगैरे परत केले. हे सगळं या महाविद्यालयाने शिकवलं. आणि मी म्हणलं आता NSS मध्ये चांगलं काम करायचं. जनरल ग्रुप लीडर झालो. आमचे जोशी सर शाळा प्रकल्पाचे होते. जनरल ग्रुप लीडर म्हणजे मी NSS चा प्रमुख. माझ्या खाली सगळे विभाग, रिमांडो मशीन, भरपूर प्रकल्प असायचे. रिमांडोम आहे, शाळा खेडे दत्तक योजना आहे, असे सगळ्या विभागाचं मी जनरल. आणि मी म्हणलं आता जनरल आता निवडणूक लढली. आणि माझी आणि अंजुमकरची ओळख झाली. अंजुमकर हॉस्टेलकडे येणार, कन्सेप्टी हॉस्टेलवर राहतात. आणि माझ्याकडे सायकल होती, म्हणजे जुनी सायकल होती. आणि अंजुमकरला पाठीमागे बसवायचो आणि मी सायकल चालवायची. आम्ही काही वेळा आम्ही स्वामींच्याकडे जायचो, इकडे जायचो, आम्ही घरी जायचो, इकडे जायचो. आम्ही अंजुमकर म्हणला की तुला कॉलेज युनियनलाच उभारायचं. आम्हाला काय माहित कोण उभारलाय काय उभारलंय. अंजुमकर सांगतात कॉलेज युनियनला. म्हणजे असंच साहेब पण नंतर सांगेल असंच सर पण आमच्या विरुद्ध प्रचार करत होता. विचार अनेक जण इथं बसलेले माझ्याकडे नव्हते, माझ्याकडे माणसंच नव्हती त्यावेळी. आणि सगळे नंतर माझ्याकडे मित्र झाले. तेच मला सांगतात तू निवडून कसा आला. परंतु आमच्या अंजुमकरांना विचारा कसं निवडून आलो आम्ही. आणि अंजुमकरांच्या ताकदीमुळे मी उभारला. आम्हाला एका ठिकाणी बोलवलं, अंजुमकरला बोलवलं, प्रतिष्ठित होते. अरे तू कोणाकडे उभारला, कशाला उभारला, आपापल्यात कशाला, असलं काय त्या काळात असायचं. आम्ही सगळे शाहू फुले आंबेडकरांचे विचारसरणी पहिल्यापासून आमच्या डोक्यात होती. अंजुमकर म्हणला चाललाय, आम्ही लढलाय, निवडणूक तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढा. अंजुमकर हे लहान वाटत नसेल, जबरदस्त व्यक्तिमत्व. कोणाच्या जवळ मोदी कामामध्ये आपलं वाटत होतं हे झाली नव्हतं. त्यावेळेचे वातावरण काय होतं, हॉस्टेल मधलं वातावरण. मला नको म्हणणारे किती. आमच्या आईला निरोप केले, आमची आई आली
फक्त बघितली, हे काय ऐकणार नाही, आमची आई निघून गेली आणि काही बोलले नाही. म्हणजे मी म्हटलं आमच्या आईचा आशीर्वाद मिळाला, सकाळी डबा येतो आणि आठवड्यातनं 2 रुपये देतो, बस झालं, आम्हाला काय पाहिजे होतं दुसरं काय. परंतु खरं मला अगोदर माहिती आपण पण एवढं, परंतु ते त्या काळ होता, मी लढलो, आमचा एवढा कॉन्टॅक्ट होता. मी आज ज्याप्रमाणे कोणी फोन केलं की मी आज उचलतो, महाराष्ट्रात उचलतो, जेवढं काम करता येईल मी काम करतो. आजही अनेकांनी मला हे काम सांगतात, ते काम सांगतात, मी कधीही नाही म्हणलं नाही. त्यावेळी पण मी सगळे क्लार्क लोक जे सगळे होते त्या ठिकाणी, अंदिले सर पासून सगळे आपलं कोणाचे ऍडमिशन, अरे असंच सरपंच मी किती वेळा तरी कधी आयुष्यात फॉर्म वेळेत भरले का? या लोकांचे कुठं जाऊन मी फॉर्म भरून आणलेला माझं मला माहिती. कारण हे सगळं काम मी करत होतो, त्यामुळं त्या निवडणुकीत मी निवडून आलो. आणि सगळ्यात आता पहिलं असते 1 नंबर कुमार कॉलेज युनियन सेक्रेटरी असते, GS वगैरे नंतर असते. 1 नंबर कॉलेज युनियन सेक्रेटरी. आणि मी कॉलेज युनियन सेक्रेटरी झालो आणि एकदम माझी कॉलेजमध्ये आणि NSS मध्ये काम होतं. आता आम्हाला वाटलं आणि आम्ही नंतर मेत्रे साहेब असतील सगळ्यांची आमची परिस्थिती होती, कॉलेजमध्ये एवढं चांगलं वातावरण होतं भोगेशन. इथे बोलले हे फक्त गॅदरिंगच्या वेळी सगळे मुली बसायची, त्या मुलीमध्ये या लेडीज कॉर्नरला फक्त मल्लीनाथ कलशेट्टीला जायचा अधिकार होता. विचारायचं कसं काय नव्हतं, मला अधिकार आहे, भोगेशन साहेब मला पाठिंबा देतात, मला काय. म्हणजे मी हे सगळं गॅदरिंग मध्ये कोणी पाहिलं असेल तर कोण कुठं बसायचं, सगळं कलशेट्टी ठरवायचे असायचे. म्हणजे हे सगळं नेतृत्वाचे गुण मिळाले, म्हणून हे सगळं कॉन्फिडन्स लेवल वाढत जाते. विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय आहे. म्हणून माझी सगळ्या प्राध्यापकांना विनंती असते, माझी PhD आहे आता NSS नको, माझं हे आहे आता NSS नको. गाव जमादार सर शिव प्राचार्य झाले म्हणून सोडले. खरं आहे सगळं तुम्हाला, मी आजच तर बोलत नाही, मी पुढे NSS चा संबंध माझा शेवटपर्यंत आहे. मी नंदुरबार जिल्हाधिकारी असताना आता सुद्धा कोणाला फोन लावून सांगा, प्रत्येक युनिटच्या लोकांना मी ओळखतो. कोल्हापूर महानगरपालिकेत आताच मी कोल्हापूर महानगरपालिकेत 20 पर्यंत होतो. माझे NSS चा आजही मी स्पष्ट बोलत असतो, कारण हे आज MR शाह सरांचं काम आहे, आज की भूषण सरांचं नाव आहे, माझी प्राध्यापकांना. तरी हे विद्यार्थ्यांना आता घडवलं तर एक ऑफिसर आपण चांगला तयार करू शकतो, एक चांगला प्राध्यापक तयार करू शकतो, चांगला उद्योजक करू शकतो. म्हणून हे जे लोकांनी आमच्यावर जे संस्कार केले म्हणून आम्ही हे करत आलो. आणि नंतर मी सुदैवानं आमचे परत आता म्हणलं कुमार संगमेश्वर आहेच, परत हे आमचं नाव स्टुडंट काउन्सिल नॉमिनेटेड पण असतात. एक UR निवडून येतो, काही 10-12 नॉमिनेटेड असतात. माझं मी पण नॉमिनेशन झालं, रोहिणी स्वामीचं पण नॉमिनेशन झालं. आणि आमचे सुनील उपाध्ये साहेब आले, त्यावेळी कुलकर्णी मॅडम पण UR होत्या, लॉ कॉलेजचे UR होते ते. आणि हे सगळं त्याच्यात स्टुडंट काउन्सिल इलेक्शन मध्ये परत माझा फॉर्म भरला गेला. मी खरं सांगतो भरला गेला. नंतर मला काढायला सांगितलं, काढा. पाऊस पडला, आता जसं त्यावेळी एक आता जसं पाणी बंद झालं तर कोल्हापूर लाईट बंद झाली, त्यावेळी लाईट बंद झाली, माझा फॉर्म आला. आणि त्यावेळी आम्ही सोलापूरचे सुनील उपाध्ये असतील, डॉक्टर पेनगोंडा असतील, मॅडम आहे, मी आहे आणि रोहिणी स्वामी, आम्ही स्टुडंट काउन्सिलमध्ये 5 जण शहरातले होतो आम्ही. आणि चेअरमन उदयसिंग मोहिते पाटील होते. हे सगळं मी स्टुडंट काउन्सिल कल्चरल चेअरमन झालो. आपण म्हणजे त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचा चेअरमन, नंतर पुढच्या वर्षी चेअरमन, हे सगळं त्या ठिकाणी पद मिळाल्यावर विद्यापीठात ओळख झाली. आणि MSc करायचं होतं, मला संगमेश्वर कॉलेज सोडायचंच नव्हतं. आमचे सगळे मुली मोठ्या प्रमाणात होते. पॅटी इथं आहे, पॅटी नंतर BSc तिकडं करून आला. आमचे सगळे छायाचित्रकार सगळेजण मला मागं लागले, तर शेट्टी तू एवढ्या निवडणुकीत उभा राहतो, तू MSc इथंच सुरू कर. त्यावेळी फक्त उपकेंद्राला केमिस्ट्री असं होतं काहीतरी,
मॅथमॅटिक्स नव्हतं. कारण मॅथमॅटिक्सचं मी काय केलं, मी स्वतः कॉन्सला असताना विषय मांडला होता आणि नंतर खानापुरे सर विचारलं, सर आपण MSc सुरू करूया. टेकेडे सर होते, आता उत्तरगाव बार्शीचे होते, स्वामी सर होते, स्वामी सर आज नाही, खानापुरे सर पण नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी मी विद्यापीठात जाऊन के बोगेशन सर लक्कीनं पूर्व झाले होते आणि आम्ही संगमेश्वरला MSc सुरू करण्यामध्ये मी MSc ला त्यावेळी इथं सुरू केलं आणि मीच काही 14 नंबर हॉस्टेल सोडला नाही आणि याची चावी MSc इथंच सुरू झालं. आणि वापीरला जाऊन मी परमेश्वर जिडगी आज नाही आहे, त्याचे नोट्स मी लिहून आणायची, माझे नोट्स सरला द्यायचे, ते सर शिकवायची. आणि विद्यापीठात पहिलं कोणी यावं, मल्लीनाथ कलशेट्टी. विद्यापीठाचा माणूस नाही आला, संगमेश्वर महाविद्यालयामधला ती आदरले तिथं. पण हे काय युनिट आपण संगमेश्वरला सुरू केली, आपल्यापेक्षा तिकडचे, कारण ते सगळे माझे मित्र आज पण आहेत, ते काही सोलापूरचे होते, कारण आम्ही जाऊ शकलो नाही. MSc मॅथमॅटिक्स झालो. मला एवढंच सांगायचं आहे की ह्या महाविद्यालयात आज कार्यक्रम येऊ, मागा कॉलेजचे चेअरमन साहेब आणि प्राचार्य साहेबांनी ठरवलं होतं. त्यावेळी राज्याची परिस्थिती काय होती, आम्ही पण सगळीकडं मदतीबाबत बघत होतो. त्यामुळं परंतु मी सरांना 3 दिवसापूर्वी सांगितलं, मी जवाहरलाल सरांना वेगवेगळा आपण कार्यक्रम करून टाकूया. आणि आमचं 3रं पुस्तकाचं प्रकाशन कोल्हापूरकरांची डिमांड होती. आम्ही म्हणला सर जरा थांबा, कारण आपलं सभागृह तिथं सुरू होणार आहे आणि 15 मी म्हणलं आता हा मान संगमेश्वर कॉलेजचा मान आहे, कारण सांगलीवाल्यांनी सुद्धा हा विकास यात्रेचा मेळावा आहे. हा सगळा आज जे आपण जमलो, मी आला विकास यात्रे प्रत्येक क्षेत्रात आमचे कापसे साहेबांचं मोठं काम लायन्स क्लब मध्ये आहे. असे सगळे जण गंभीर झाले, सगळे आज पण मला मोठं काम करणारे तुम्ही सगळे मंडळी या ठिकाणी आहात. म्हणजे आम्ही आमचे शापूरकर या ठिकाणी माझ्या बरोबर कॅम्पवर आलेले, आम्ही एकत्रित MPSCचा अभ्यास त्यावेळी करत होतो. म्हणजे माझं काय मत आहे की एक गेट टुगेदर व्हावं. आज अनेक जण पहिल्यांदा भेटते, नुसतं वरती करते, उमटीला बसतात आमचे नागण सुरेशकर इथं आता रिटायर होऊन ते येत. पण माझं काय मत आहे, गेट टुगेदर सगळ्यांचं व्हावं म्हणून हा कार्यक्रम ठेवला. आणि त्यावेळी आम्ही पुणे सर MPSC माझ्या अगोदर लागले ते, आणि आमच्या समोर हे सगळे आदर्श होते. मी अक्कलकोटला, मी बघा एवढं श्री स्वामी समर्थांनी मी इथं MPSC जायला आणि सावे साहेबांच्या मागे लागलो होतो. आणि त्यावेळी सावे सरांनी फक्त मला निमिषच्या भावाचं ट्युशन जे म्हणले होते, त्यांचं प्रेम बघून मी फी पडत, मी म्हणलं तरी पण आपण, मी प्राध्यापक झालो असतो तर क्लासेस घेतले असते तर मी फी घेतलो नसतो. हे MSc शिकवलं होतं. हे मी म्हणलं की पहिलीला म्हणलं आम्हाला पैसे नको, तुम्ही एवढा माया करता काय, परंतु हे सगळ्यांचं पुण्य अक्कलकोट कॉलेजमध्ये सिनियरला व्हॅकन्सी झाली. आम्ही कधीतरी विचार केला असता का, अनेक जण डायरेक्ट सिनियरला नाही झाले. मल्लीनाथ कलशेट्टी डायरेक्ट सिनियर, हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्स अक्कलकोट कॉलेज, बरोबर आहे ना. हे सगळे आमचे विद्यार्थी. आणि यांनाही विचारा, म्हणजे हे विद्यार्थी होते कसे सगळे घडले. आणि त्या ठिकाणी मी प्राध्यापक झालो आणि मी MScचं ऍक्टिव्हिटीज बघून ते प्रिन्सिपल म्हणले मॅमच्या हो आपल्याला नाही जमणार एक कल्चर केलं. आणि मी कार्यक्रमाधिकारी झालो डायरेक्ट. आणि सर पण कार्यक्रमाधिकारी होते त्यावेळी, जमादार सर. आम्ही कार्यक्रमाधिकारी झालो. त्याच्यातनं मी सगळे गोणे साहेब एक व्हिडिओ होते, आम्ही सगळे भेटत होतो. आणि भेटता भेटता मलाही वाटलं की आपण MPSCला जावं. आणि मी प्राध्यापक असताना मी नाही सांगत अक्कलकोटला बोलेल, कारण संगमेश्वरमध्ये जे शिकवलं ते सगळं अक्कलकोट कॉलेजमध्ये केलं. आणि अक्कलकोटचं युनिट संगमेश्वरच्या पुढे गेलं आणि माने साहेब अक्कलकोटला आले. म्हणजे एवढं आम्ही त्या ठिकाणी. आज अभय दिवाणजी माझा विद्यार्थी तिथे सकाळचे संपादक म्हणून राहिले. हे मी MSc मध्ये त्यांना प्रास्ताविक करा, आभार माना, हे सगळं मी त्यावेळी आम्हाला जसं इथं शिकवलं मी तिथं 5 वर्ष केलं. आणि श्री स्वामी समर्थ मी काय फार अभ्यास केला नव्हता, गणित विषयच घेऊन बसलो होतो. माझी बरोबर विकासकडंच निवड झाली. पुणे सर माझी डेप्टी कलेक्टरला वगैरे नाही झाली. माझं म्हणजे उपमुख्याकारी. आणि मी त्यावेळी पुणे सर म्हणजे आणि फिट आहे, तुम्ही इकडंच या, तुमचं जे मी बघतो MSc हे सगळं तुम्ही ग्राम विकासात फार करता येईल.
मी उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली. मला त्यावेळी सगळे सांगितले तुम्ही कुलगुरू व्हाल, तिथं काय व्हाल तुम्ही. अजून मी डायरेक्ट लागलो होतो ना, मी प्राध्यापक होतो आणि ते त्यावेळी पोषण सगळं त्यावर स्केल वाढणार होती. आता तुम्हाला माहित आहे का, मला पेन्शन 85,000 रुपये यायला बसलं. माझ्या नंतर लागलेल्या ना 1,20,000 पेन्शन मला कधी काही वाटलेलं नाही. आणि वन्स NSS इज ऑलवेज NSS. आणि स्वच्छ शेवटपर्यंत राहिलो. यामुळं 64 वर्षांनी त्यावेळेची ताकद आहे. हे मला सांगायचं की सगळ्यांच्या समोर मी अधिकाऱ्यासमोर तेच सांगत असतो की काय आहे की NSS मध्ये एवढे संस्कार झाले होते. 6 रुपये 38 पैसे परत करायचे असतात, त्याचे असे कोटेशन घ्यायचे. हे सगळं NSS मी शिकवल्यामुळं आज आम्ही शासनामध्ये एक आमची प्रतिमा एक वेगळी तयार करण्यात आली. आणि मी गटविकास अधिकारी झालो. गटविकास अधिकाऱ्याला एवढे आम्हाला पावर होते, लोकांचे घरं बांधली, लोकांचे. आणि हे सगळं NSS मध्ये लोक सहभागातून. आता सर बोलले अनेकांच्या आत्मकथांना एकट्याच फोन येतो. मी याला आत्मकथन म्हणत नाही, मी केलेले प्रयोग त्या ठिकाणी मांडले. कॉलेजचा पण चॅप्टर कुमार संगमेश्वर म्हणून केलं. एक ध्येय घेऊन विद्यार्थ्यांनी वाटचाल केली. मी एक ध्येय घेतलं, मला कुमार संगमेश्वर व्हायचं आहे, म्हणजे आदर्श विद्यार्थी व्हायचा आहे, पुढे आदर्शच राहायचं आहे हे ठरवलं. आणि हे संस्कार महाविद्यालयात शाळेत मिळत असतात. असे संस्कार आम्हाला शंकरदेव हायस्कूलमध्ये मिळाले असतील. आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेतले शिक्षक पण तेवढेच आहेत, परंतु या सगळ्यांचा उल्लेख मी नाही केला. पुढे मी BDO झालो. आणि त्यावेळी IAS हे फक्त डेप्टी कलेक्टरच IAS होता. हे इतर कॅपो असतील, आम्ही असू, जे डेव्हलपमेंटचे सेंटॅक्स असतील, हे सगळे नॉन केडरला 100 जागा असेल तर 65 जागा डायरेक्ट रिक्रूट असतात UPSC, 35 जागा हे प्रमोटेड असतात. 35 मध्ये 85% जागा डेप्युटी कलेक्टर डायरेक्ट IAS होतो. आणि त्याच्यामध्ये राहिलेल्या 15% आता 20 जागा आहे. एक रिटायर झाले की एकाला 5. हे सगळं माहित होतं, तरी मी ठरवलं की मी IAS होणार. आणि त्यावेळी मी सांगलीला डेप्टी शिव आलो. 7वा BDO होतो, सांगलीला डेप्टी शिव झालो. त्यावेळी संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान आलं. आणि NSS मध्ये मी इथं NSS एक कॅम्प होता बुट्टीबोरीला. आणि शिवाजी विद्यापीठाने सोलापूर जिल्ह्यातलं संगमेश्वर कॉलेज निवडलं आणि 5 विद्यार्थी बुट्टीबोरीला पाठवले. आणि त्याच्यामध्ये रोणे साहेब असे नलकिले होते, बोरनाळे होते आणि मल्लिकार्जुन गुरव होते. गुरव नाही आला. हे 5ही जण आम्हाला बुट्टीबोरीला पाठवलं. आणि आम्ही एसटीतनं बुट्टीबोरीला गेलो. तिथं मी बघा नीतीचं काय असतं. बोणे साहेब, मल्लीनाथ कलशेट्टी उद्या स्वच्छतेत काम करणार आहेत, त्याचे धडे मला 2001ला मिळाले बुट्टीबोरीला. आम्ही शौचालय तिथं राष्ट्रपिता महात्मा गांधींचं सगळं वर्धा तिथं आम्ही शौचालय बांधली. 10 दिवस आम्ही कॅम्पमध्ये होतो. आणि बेस्ट आम्हाला व्हॉलेंटियर म्हणून तिथं सगळ्यांना अवॉर्ड मिळाला. आणि मला 2 खड्ड्याचे संडास कसं बांधायचं मी तिथं शिकलो होतो. आणि मला बरोबर त्यावेळी युती सरकार असताना 4,000 रुपये शौचालय बांधण्याचा कार्यक्रम आला. आणि त्यानंतर मला जी स्वच्छतेचं जी आवड पहिल्यापासून होती ती सुरू झाली. आणि संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये आबांच्या बरोबर आमच्यावर जबाबदारी होती. मी सांगलीचा डेप्युटी होतो आणि आबा ग्रामविकास व पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री होते. आज सुद्धा तुम्हाला सांगतो, आत्ताच्या सुद्धा सगळेजण म्हणजे आता आम्ही आमचे मंत्री महोदय आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान काढलं. परवा पण आमचा आव्हानचं नाव सगळे केलं. आव्हानी स्वच्छतेचं हे मुख्यमंत्री महोदय पण फडणवीस साहेब म्हणतात आव्हानी स्वच्छता अभियान केलं. आता तुम्ही त्या पद्धतीनं म्हणून आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आता घेऊन मी राज्यभर मंत्री महोदय आम्ही सगळे आमचे भुजबळ साहेब तुम्ही पेपरमध्ये फार जोरात काम सोलापूर जिल्ह्यात पण हे सगळं करायला लागले. गावं ही सुदृढ झाली पाहिजे, समृद्ध झाली पाहिजे यासाठी
आम्ही आता मोठ्या प्रमाणात एक जाळं या ठिकाणी राज्यभर मिळतोय आणि ते संत गाडगे बाबामध्ये त्या ठिकाणी जे काही हे NSS मध्ये आम्हाला मिळाले होते या महाविद्यालयाने ते आयडिया डोक्यात यायला लागले, रात्रभर विचार यायचा आणि आम्ही राजश्री घर व्यवस्थित सांभाळत होती, आजी व्यवस्थित सांभाळते, आम्ही काय घराचं आम्ही काय बघितलेलं नाही. सकाळी उठलं की जेवण करायचं आणि निघायचं बाहेर, रात्री यायचं जेवायला, एवढंच आम्हाला माहित आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही सांगलीला फोन नव्हते, पोर्तीकर त्यावेळी उंदीला मुख्याध्यापक होते, कारण त्यांची संस्था त्यांचं साम्राज्य आणि आजी आहे आणि त्या ठिकाणी आम्ही तिथं मध्ये तरी गेले की आमचं एकदम जरा मराठी टू कन्नड चेंज व्हायचं, कन्नडमध्ये सुरू करायचं सगळं त्या ठिकाणी. आणि मी तुम्हाला सांगतो, मला एक आयडिया आली की रथ यात्रा, मी एवढं बोलतो तुम्हाला जास्त बोर करणार नाही, लवकर संपेल 5 मिनिटात, की मी रथ यात्रा काढायचं माझ्या डोक्यात. मग कोणतरी शिव म्हटले असते, काय पुढाऱ्याचं काम आहे का, अधिकाऱ्याचं काम आहे का, परंतु मला परवानगी मिळाली रथ यात्रा काढायची. मी एक रथ तयार केला आणि ते रथ घेऊन मी 183 गावांचा दौरा मी आखला 11 दिवसात. आणि मल्लीनाथ कलशेट्टी रात्री 2:45 भाषण करतोय गावच्या गाव जाणार. मी डेप्टी शिव होतो, शिव नाही, मी डेप्टी शिव होतो, माझ्यावर शिव आहे, जिल्ह्याचा कलेक्टर आहे, परंतु दररोज पेपरमध्ये मला काय म्हणायचं की हे सगळं प्रोत्साहन समाज देतोय, तुम्हाला अधिकारी देतात. मी अशी आयडिया हात धुवा मोहीम आज इंटरनॅशनल हँड हे या सर्वेश्वरच्या ब्रेन मधनं आलंय. हँड वॉश डे, हात धुवा मोहीम, बरोबर आहे कॉलेज. हात धुवा मोहीम सगळीकडे हात धुवा मोहीम, स्वच्छता दूत पॅटर्न सगळीकडे स्वच्छता दूत आम्ही सुरू केलं. आणि हे सगळे करता आलं, हे सरकारमध्ये करता येते. माझ्या NSSच्या मुलांना परत येतो सर, NSSच्या मुलांसमोर तुम्हाला मी सांगितलं आमची मदत सगळ्या महाविद्यालयांनी घ्यावी लागली. विद्यार्थ्यांना मोटिवेट करू, विद्यार्थ्यांना आपोआप अभ्यास करावा लागत नाही. NSS मन लावून करा, नुसतं उगाच सगळ्या केलं ते झालं करा, आता आजच्या कार्यक्रमाला आला तर 10 पिरियड असलं करून नाही होत. ऍक्च्युअली किती केलं, 1 तास केलं तर आम्ही 1 तासच लावायचं, तेव्हा 120 तास करायचे असतात. आणि त्यामुळं आज हे सगळे आयडिया आमच्याकडे आले आणि म्हणून आज आम्ही प्रशासनात काम केलं. सांगलीनंतर मी 6 वर्ष डेप्टी होतो एका ठिकाणी. आज सुद्धा त्यांचे भाऊ मला कोल्हापूरला असताना म्हणायचे, साहेब आबाबरोबर 6 लोकांत तुमचं नाव येते, याच्यापेक्षा काय वेगळं सर्टिफिकेट पाहिजे. आणि आमची कितीतरी गावं आम्ही आबा सांगायचे वाल्या याला सरळ करा, सरळ आम्ही अभियानात करायचं काम लावायचं घेऊन गावात, हे गाव स्वच्छ करायचं आहे, ते वाल्याचा वाल्मिकी आम्ही केले. म्हणजे अशा पद्धतीनं माणसं बदलण्याचं हे सगळं आम्ही केलं. मी या पुस्तकात सगळं लिहिलेलं आहे की हे सगळं घडामोडी. आणि पुस्तकाचं सांगतो आपल्याला काय लिहिता येतं असं वाटत नव्हतं. मी म्हणत होतो की मी एकाला घेतलं, त्यांनी म्हणले की एवढे पैसे लागतात. मी म्हटलं बाबा मी काय आयुष्यात कोणाला पैसे दिले नाही, मी काय पैसे घेऊन काय करणार नाही. नंतर शेखर गायकवाड सर मला म्हणले तर शेट्टी स्वतः लिही. मला वाटतं की ते फार चांगलं घडलं, मी स्वतः लिहिलो आज. आणि विवेकनी येऊन मला सांगितलं की मी त्यांना वाचायला दिलो होतो, बरोबर आहे का बघा, हो मी पुस्तक लिहिले असं. त्यांनी म्हणले की पहिलं ऑफर आम्ही छापतो तुमचं पुस्तक. मी म्हणलं मी काय 5 पैसे खर्च करणार, तुमचा छापा तुम्ही विका आणि मला काय त्या पुस्तकाचे पैसे काय नको. काय जर दिलं तर आमच्या वळसंगच्या स्वामी समर्थ केंद्राला द्या, कारण माझं आता लक्ष वळसंगचं स्वामी समर्थ सेवा मंडळ आहे. तिथं नुसतं देव पूजा नाही आहे, तिथं सोशल वर्क आहे. आज पाण्याचं काम आम्ही करतो, स्वच्छतेचं करतो, गरिबांच्या लग्नाचं काम आम्ही करतो, हे सगळं. आणि त्याचे आमचे मोरेसरही आमच्या बरोबर आहेत, सगळे आहेत आमचे या ठिकाणी मित्र सगळे. आणि तेही लोक या ठिकाणी आहेत. आणि मी त्यावेळी राज्य लेवलवर गेलो आणि राज्य लेवलवर पूर्ण 351 तालुक्यापैकी 10 राहिले असे चूक काढलेलं आहे. मला वाटतं की म्हणून मी 204ला माझ्याबरोबर फॅमिली होती, मी पुण्यात घर घेतलं आणि
राज्यसेना आणि मुलांना तिथं दिलं आणि मी मात्र त्याच्यानंतर आत्ताच मी पुण्याच्या घरी असा आठवडाभर राहिला. मी कधी सोडलं घर 2004ला सोडलं आणि 2020ला हे 20च्या संपताना मी त्यावेळी पुण्यामध्ये राहायला आलो. शनिवार रविवार ते माझ्याकडे यायची. परंतु त्यावेळी मी राज्य लेवलवर गेलो. माझं 2-3 वेळा माझी IASची निवड झाली नाही. मी तिथंपर्यंत गेलो होतो परंतु माझी होत नव्हती. काही वाईट वाटायला नाही आहे, आपल्याला हे काम करायचं. मी उपसचिव झालो ग्रामविकास विभागात, पहिला उपसचिव झालो आणि त्या ठिकाणी जे काही महिला 50% रिझर्वेशन, एक मंत्रालयातला अधिकारी काय करू शकतो किंवा आपण ऑफिसर काय करू शकतो, मी आमच्या मंत्री महोदयांना जनतेचा मागं लागायचो. सर ही आपण करूया, आपण तेव्हाच पहिला नंबर येऊ. नंतर राज्य सरकारने घेतला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी पहाटे विधानसभेतली चर्चा, त्याच्यात मी गॅलरीमध्ये बसलो होतो. आमचे मंत्री त्या दिवशी 50 हे महिला सबलीकरणाचं सुद्धा आम्ही पहिल्यापासून जे काम करतो. आज सुद्धा आम्ही महिला सबलीकरणामध्ये मी आज सुद्धा राज्यातल्या महिलांना कसं सक्षम करायचं, हे सरपंचपदी हे शब्द कसं पुसायचं, हे सगळं काम आज आपण करतोय, सगळ्यांच्या सहकार्याने करतोय. आणि केंद्र शासनाच्या विविध कमिटीवर त्यामुळे काम करता आलं. आणि आता मी राज्य लेवलवर उपसचिव असताना शेवटी IAS झालो. माझी त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांपासून सगळ्यांची ओळख होती. मी म्हटलो असतो मला सांगलीचा शिव करा, मला करा. मी म्हटलं मला गडचिरोलीचा शिव मी म्हणलेलं आहे. मला म्हणले की गडचिरोलीला ते नवरा बायको आपल्या नंतर जे कलेक्टर साहेब आले होते त्यांचे मिसेसला तिथं द्यायचं होतं. त्यामुळे ते तिने मला यवतमाळ सारखा त्यावेळी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यावर अधिकारी मला शिव सगळ्यात मोठा 16 तालुक्याचा जे राण्याचे शापोरकर साहेब त्यापो होते. आणि त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रीय सेवा योजना आठवलं. मी शापोरकरता म्हणायचो चला आता 5 वाजले आपण एका गावात जाऊ आणि गावात जाऊन ग्रामसभा घ्यायचो आणि ग्रामपंचायतीत गावातलं 17G आणि हे घेऊन ग्रामपंचायतीत आम्ही सुटायचो. मी एक IAS ऑफिसर. नंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या साहेबाबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही एका गावात काम केलं की एवढं हे सगळं त्या ठिकाणी आम्ही शिवोशी जी केली. त्याच्यानंतर मला म्हणले की आता मी कलेक्टर तुम्ही नंदुरबारला जावा कारण सरदार सरोवर प्रकल्पाचं पुनर्वसन करायचं. आणि त्या ठिकाणी मी म्हटलं ठीक आहे मी नंदुरबारला कलेक्टर म्हणून जातो. आणि नंदुरबारला मी जवळपास 2 महिने कमी असतील 3 वर्ष निवडणूक लागली म्हणून माझी बदली झाली. मी नाहीतर तिथंच रिटायर झालो असतो. परंतु मी त्या ठिकाणी त्या लोकांबरोबर वाहून घेतलं. मी काही पुण्याला फार येत नव्हतं. यांनाच म्हणायचो तुम्हाला सरदार सरोवर धरण बघायचं असेल, बोटीत भरपूर जर फिरायचं असेल आमच्या नंदुरबारला जे आहे बरोबर आहे ना मॅडम. आणि तुम्हाला सांगतो मॅडम आमची कशी ओळख कुलकर्णी मॅडमची ते जागीरदार म्हणून ओळख त्यांची आहे ना. ते दयानंद कॉलेजची आणि स्टुडंट कॉन्शिपला एकत्रित होतो. उपासे साहेब मॅडम आधी तुमची किती सुनील उपासे आहेत आणि रोहिणी स्वामी आहेत ती पण येणार होते. ते NSS रिप्रेझेंटेटिव्ह होती. आणि त्या ठिकाणी हे मॅडम मुख्य जिल्हा न्यायाधीश आहेत. बघा काय लिखित असते. आम्ही NS स्टुडंट काउन्सिलर होतो. मी जिल्हाधिकारी आणि ते जिल्हा मुख्य न्यायाधीश. मॅडमला खरं सोलापूर लांब होतं त्यामुळं नंतर मॅडम बीडला गेले. 1.5 वर्ष ते आमच्याबरोबर काम केलं. आणि त्या ठिकाणी नंदुरबारला तुम्हाला सांगतो एवढं जिल्हाधिकाऱ्याला अधिकार असतात. NSSची शिकवण होती. एक गाव वाहून गेलं. आमचे सगळे मनात आले प्राण सगळे सर आता कलेक्टरची काही गरज नाही, आता झालं सगळं पंचनामे वगैरे आपण केलेले आहेत, पैसे देऊन टाकू आता तुम्ही. मी म्हणणार नाही. या लोकांना सांगितले सगळे घरं जी वाहून गेले त्या गावठाणामध्ये आदिवासींची घरं वाहून गेले. आणि नंदुरबार जिल्हा काय फार श्रीमंत नाही.
आता तुम्हाला माहित आहे हे सगळे महापूर आल्यानंतर लोक काय देतात, अन्नदान वगैरे देतात. मी अंदाज घेतला, आता गंभीर साहेब तुम्ही मला विटा द्या, मला वाळू द्या, मला सिमेंट द्या, मी गोळा करायला सुरुवात केली. आणि त्या ठिकाणी या सरकारची एक म्हणजे योजनेचं कन्व्हर्जन्स केलं मी. त्याच्यात म्हणजे योजनेचा पैसा, लोकांचा पैसा, त्यांचं श्रमदान, ते गाव वसवलं. आज त्या लोकांनी डॉक्टर कलशेट्टी नगर हे सगळं बरोबर काम केलं. आदिवासींना तिथं परवा पण आमचंच कौतुक करत होते, कुठली जमीन पाहिजे, चांगली जमीन कशी तुम्हाला देता येईल, त्यांनी विकतात घेतात. अशा पद्धतीनं लोक सहभागात. म्हणून हे पुस्तक पूर्ण मी एकटा नाहीये, हे सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. मी हे कुठलं एकटा केलेलं आहे. म्हणून वेगळं म्हणलं मी असं माझं वैयक्तिक फोटो मी नाही छापणार, मी एकटा नाहीच आहे. हे सगळे लोक माझ्या बरोबर आहेत. त्या सगळ्यांना घेऊन आम्ही अनेक गोष्टी केल्या. आणि नंतर इलेक्शन कमिशन 19च्या निवडणुका होत्या, मला पाठवलं कोल्हापूर आयुक्त म्हणून. अगोदर म्हणत होते अजून तुला मी कोल्हापूर आयुक्त पाठवलं. मी म्हणलं मी सगळं ग्रामीणमध्ये गेलेलं आहे आणि ते आम्हाला सांगायला लागलं कोल्हापूरचे नगरसेवक तुम्ही कसं कोल्हापूर दिलं कलशेट्टी, तुझं तरी आता शेवटचे 2.5 वर्ष राहिले, तू कसं 3 वर्ष राहिले, तू आता काय करतो. कोल्हापूर म्हणजे आमचं सगळं शिवाजी विद्यापीठामुळं आम्ही आय एम प्राऊड ऑफ शिवाजी विद्यापीठ. कारण त्या विद्यापीठाने आम्हाला त्यावेळी आपलं विद्यापीठ होतं ना, त्यावेळी शिवाजी विद्यापीठ होतं. शिवाजी विद्यापीठाने आम्ही किती त्या ठिकाणी कामं केली. मी म्हटलं या विद्यापीठांमध्ये आम्ही निवडून आलो, हे सगळं आलं, सगळे अनुभव त्यावेळी तिकडचे होते त्या काळात. म्हणून आम्ही त्या ठिकाणी कोल्हापूर आयुक्त झालो. आणि परत आमचं संत गाडगेबाबाचं मंत्र वन सेनेसेस ऑलवेज एनएसएस. मी स्वच्छ बघा कसं काम करणाऱ्यांना उभी सुटते. तिथे जयंती नाला वाहतो कोल्हापूर. मला सगळे मी म्हटलं स्वच्छता हे शिक्काच बसले ना आमचं. कलशेट्टी म्हणल्यानंतर स्वच्छता ते म्हणले कलशेट्टी साहेब काय आहे, स्वागत करायला येतात ना आयुक्त झाल्यानंतर. मी ग्रामसेवक आहे, काय नाही मी मोठा ग्रामसेवक झालो म्हणून. मोठ्या महानगरपालिकेचा फक्त जरा पॉवरफुल असतो, आयुक्त पॉवरफुल असतो. आणि मी काय म्हणलो की बाबा आता ठीक आहे, मी लोक आता तिथं ते नाला सगळं नदी होती पूर्ण पंचगंगेला मिळते. आणि कोल्हापूरला पूर हे दरवर्षी. महापूर फक्त 2005ला आणि 2005ला आला होता. मी 19 मध्ये गेलो आणि निवडणुका लागल्या होत्या. मला निवडणुकीवर 3 वर्ष झाले की अधिकारी एका ठिकाणी राहत नाही म्हणून मी कोल्हापूरला आलो. मी म्हटलं चला सकाळी उद्या आयुक्त साहेब महापौर महोदयांना घेऊन स्वच्छता करणार. कोल्हापूरकरांना वाटलं उद्घाटन करतील जातील. आयुक्त 3 तास कचरा टाकला. एक रविवार झाला, दुसरा रविवार झाला, तिसरा रविवार झाला. काही जण माझ्याकडे यायला लागले, साहेब तुम्ही बरोबर काम घेतला, जेसीबी देतो, नाव नका सांगू, हे करतो, अशी मदत करायला लागली. आणि मी माझे 75 रविवार मी कधी एक रविवारी खाली केलेली नाही. नो मुळे नदी बिना सुट्टीमध्ये हे अनेक पेपर मी छापून काढले. काही रविवारी कार्यक्रम सकाळी 7 वाजता आयुक्त नाल्यात असणार आणि लोक सगळे असणार. हे सगळं त्याचाच फोटो आहे त्या पुस्तकावर सगळे. आणि शपथ घेणार आणि त्या ठिकाणी हे सगळं त्या ठिकाणी आपण हे काम करत राहिलो. आणि 2019चं पाणी वाढायला लागलं ना, 5 नंतर लोक सगळे लोक आम्हाला म्हणायचे ओ सरकार तुम्ही आता पाणी साहेब तुम्ही नवीन आहात, दरवर्षी इथं राहतो, 1 फूट वाढतंय, उद्या जास्त वाढला तर आम्ही निघून जाऊ, कमी पण होते. त्या 10 ऑगस्टला रात्रीला 8 फूट पाणी एकदम जे 8 दिवस येते ते एका रात्रीत थांबलं. आणि त्या लोकांना तुम्हाला सांगतो बिल्डिंग मध्ये लोक होते सगळे म्हणजे उंच बिल्डिंग मध्ये. आणि कोल्हापूरकडच करू शकतात हे अचानक आलेलं महापूर होतं. आणि आम्ही जे जयंती नाल्याचं काम केलं होतं तिथं जे दर साध्या पुराला पाणी येते तिथं पाणीच आलं नाही.
आणि आम्ही इकडं टेन्शन मध्ये तो कोणीतरी टाकलं देवदूत कलशेट्टी यांना माहीत कसं त्यांना महापूर येते हे जयंती नाल्याचंच काम कसं घेतलं आणि माझे इमेज त्या ठिकाणी जयंती नाल्यामुळं महापुराम हे कसं असते आपले आता बघा व्यक्तीचं एका झाले की सगळे लोक तुमचं ऐकतात हे प्रशासन आपल्या मला सगळ्यांना सांगायचं की बाबा मी काय केलं मी सहज काम केलं मला आवड आहे म्हणून मी काम केलं लोकांना घेऊन केलं आणि कोल्हापूरकर म्हणजे कोल्हापूरकर हे सगळे आज सुद्धा सगळ्या कोल्हापूरकर मध्ये जाऊन कलशेट्टी तुमचं दर्शन होईल काय एवढं आपलं कलशेट्टी लोकांबरोबर दिवसभर आमचा अमित देशपांडे कार्यक्रम सांगतो इथं आहे तो म्हणतो तुम्ही विकास यात्री मी सहविकास यात्री आणि असं आपण राज्यात सगळीकडं असे तुमच्यासारखे सहविकास यात्री करूया किंवा विकास यात्री करूया आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की मी ठरवलं की स्वच्छता मी आजही तुम्हाला सगळ्यांना सांगतो आपण सगळेजण राहतो आता मला बुके घेऊन आले आता मी जर कोल्हापुरात असलं तर माझी काय अवस्था झाली असती मी काय चिडलो असतो एकल वापर प्लॅस्टिक घेऊन आले ठीक आहे मी म्हणलं एकल वापर प्लॅस्टिक कोल्हापुरात बंद करायचं आणि कागदी कपात ज्या अजिबात चालू आहेत सगळ्या टपरीदार आमची सगळी यंत्रणा असते ना टपरीदार निरोप काचेचे ग्लास खरेदी करा सांगा आता ज्या काचेचे ग्लास मध्ये भेटा एक स्वच्छतेचं तुम्हाला आज तुम्ही आला तर तुम्हाला आता एक संदेश घ्यावाच लागणार आहे आणि करावाच लागणार मध्यनाथ कलशेट्टी बरोबर आहे ना की आज मी काय म्हणतो रेड्यूस रियूज रिसायकल कचरा कमी केला पाहिजे जेवढा शक्य आहे कचरा कमी केला पाहिजे रियूज पुन्हा पुन्हा ते धुवून पुन्हा वापरा आणि रिसायकल हे खत जे ओला कचऱ्याचं हे तत्व स्वच्छता अभियान आपण नेहमी बोलतो की बाबा महानगरपालिका हे करत नाही आमचं सोलापूर असं आपलं काय मी नागरिक आहे मी कसं वागतो मी कचरा करतो का मी तरी कचरा नका करू ना बाकीचा नका विचार करू ते प्रोडक्शनच का होते आपले लोक असं ते प्रोडक्शनच का होते दुकानदारच का ठेवतो राजश्री आता रविवारी माझ्या मागा लागते की भाजीपाला राजश्रीच्या हातात 7-8 पिशव्या असतात 7-8 पिशव्या आणि तिथं मार्केटला सांगतो हे आमच्याकडे शेअर कौतुक करतात तिचं आणि आमचं तुम्ही पण अनुभवा आजपासून आता बंद होणार तुमचं ते कारण काय प्लॅस्टिक मध्ये जाताना कुठे नाही घ्यायचं हे बघा आमच्याकडे कसे असतात किती मोठे आक्रमण असतात आम्ही घेतो असं सगळं खरेदी हे प्रत्येकाने केलं किती आमच्याकडे आक्रमण असतात मी नेहमी आजच नाही पहिल्यापासून कचरा नाही करायचा आपण दुसरं काय करतात जाऊ द्या मी काय करतो आम्ही असंच कॉपी मुक्त मधले विद्यार्थी आहेत अक्कलकोट म्हणजे कॉपी करतात असं एक प्रतिमा होती आता नंतर आता सुद्धा मी एकदा ऐकतो परंतु आमच्या बनकर सर होते इथं बनकर सर एक शिस्तप्रिय अधिकारी बनकर सर तिथं आले कलशेट्टी हे सगळं मला पाठवलं इथं सगळं कॉपी चालतंय मॅनेजमेंट लक्षात काय काय काळजी करू नका मी आहे आमची खेळणी मुख्य होती त्यांना सांगितलं की संपलं कुठला मॅनेजमेंटचे लोक काही आणि हे सगळे आमच्या काळात अवैध दिवाणची कधी कॉपी नाही केला कापसे करून म्हणजे विषयच पण झाला जबरदस्त खरं क्रेडिट गोष्टी बनकर साहेब आले आणि पुढं आम्ही कंटिन्यू केला आणि सगळे यंग प्राध्यापक आमचा बोधले संदेशन चालतो तो एक्सपायर झाला त्यांचे भाऊ आहेत फार हडाचा असले सगळे जीवाचे राग करणारे लोक ज्या अक्कलकोट कॉलेजमध्ये गॅदरिंग माहीत नव्हतं त्यांना आम्ही संदेश गॅदरिंग केलं प्राध्यापकांनी ठरवलं तर काय होत नाही सगळं घडतं बरोबर सर माझे साक्षीदार आहेत आकाशेकर आमचे गुरुवार आहेत बरोबर आहे ते आमचे सिनियर आहेत सरांना घेऊनच आम्ही सगळं NSS मध्ये असायचे आमचे SS पाटील असायचे अक्कलकोटला गेले की ती नावं आम्ही घेऊन सगळे परवा सर अक्कलकोट तुमच्या कार्यक्रमाला मला येता आलं नाही त्या परंतु नंतर आमचा कार्यक्रम पोस्टपोन झाला त्यावेळी अभय म्हटला की सर ठीक आहे नाही तर सरांचं पण त्या दिवशी 75 झाले 75वा साथ केली आणि सर कॉमर्सला होते आणि म्हणजे माझं काय मत आहे की या पद्धतीनं आपण प्रत्येक जण तुम्ही केलेलंच आहात अनेक जण आपण सिनियर आहोत आणि मी आता सुद्धा काल मी 100 जणांना शपथ दिली
आपणही मनात न शपथ घेऊ मी असं काय फॉर्मली करणार नाही. मी एकल वापर प्लॅस्टिक वापरणार. बा काय करतात जाऊ द्या, माझ्या घरातला कचरा कधी तसंच आहे. बघा तुम्हाला किती अभिमान वाटतोय, आपलं अभिमान वाढतंय. मी ही गोष्ट करतो, मी स्वच्छतेचा पालक आहे. स्वच्छतेमध्ये फार मोठी ताकद आहे. हे आम्ही शिकलो. संत गाडगे बाबांचा आदर्श, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आदर्श आम्ही ठेवला. आणि कोल्हापूरमध्ये तुम्हाला सांगतो अंबाबाईच्या देवळात नंतर एक कोविड आलो. कोविड आलं नसतं तर आम्ही फार पुढे गेलो असतो. कोविड आलं, ते वरणे नियम आले, ते परत धुवायचं नाही, परत प्लॅस्टिक आल्या. परंतु आता सुद्धा आता माझी वसुंधरा अनेक योजनेमध्ये परत अनेक गाव आज प्लॅस्टिक मुक्त होत आहेत. आणि त्यामुळं आपल्यावर आहे. आज अनेक जण महानगरपालिका बॅग देतात, अनेक ठिकाणी बॅग देतात. आता चिकणीला गेलं तर तुम्हाला काही देत नाही. आणि माझी अनेक दुकानदार ज्यांचे नाही आमच्याकडे प्लॅस्टिक मिळत, आमचा मनोहर दुर्गी आला नाही. त्यांनी म्हणला की आमच्या दुकानात तंबाखूजन्य पदार्थ मिळणार नाही. त्यांच्यावर की मी फार बोललो, मुक्त संवाद म्हणून सॉरी. मी तुम्हाला सगळ्यांना आठवून ठेवलं आणि आपल्या अनेक आठवडे सगळ्यांचे नाव मी नंतर भेटेन. आणि अशा पद्धतीचं नंतर मी GSBला आलो आणि नंतर मला सांगितलं गेलं की कलशक्ती मी कुठेही शासनामध्ये कुठल्याही सरकार आलं तरी मला कलशक्तीला ओळखतात, मला कुठेही UPSC कुठेही मिळालं नसतं. पण नाही, लोकात राहण्याचं काय, यशदामध्ये आम्हाला द्या. सकाळी आम्ही जातो, दिवसभर काम करतो, असं फिरती करतो. आणि भुजबळसारख्या साहेब लोकांना आमचे माझे अमोल माझ्याकडे शिकावं आला यवतमाळ. अमोलला म्हटलं चल अमोल चार्ज घे, BO केलं. अहो काय उत्तम काम केलं. त्यांना म्हणलं आयुष्यात प्रामाणिक राहायचं. ते ठरवले की प्रामाणिक राहायचं. मला अनेक माझे प्रोफेशनल भेटतात, अनेक अधिकारी प्रामाणिकपणे आज राज्यात काम करतायत. त्याच्यात आहे आणि सचिन सारखी अनेक जण या ठिकाणी काम करणारी मुलं आहेत. ही सगळी मुलांनी केलं म्हणून महाराष्ट्रात निर्मल ग्राममध्ये आघाडीवर राहिलं. अशी फार चांगलं काम करतायत. आपणही आपापल्या ठिकाणी चांगलं काम करता. फक्त माझं एकच होतं की एकत्रित यावं सगळ्यांनी. आणि खरं प्राचार्यांचे आभार मानले पाहिजे. यांच्याकडे नाही हा शब्दच नाही. मी 4 दिवसापूर्वी म्हणलो असतो साहेब 3 दिवसात कसं व्यवस्था करायची, ते म्हणले करूया ना सर म्हणा. कारण मला माझा स्वार्थ कसा असतो, मला आज सोलापूरला यायचंच होतं, मला जयरामांना लग्नाला जायचं होतं. मी म्हणलं आचार्य साहेब करता का, म्हणजे रिअली सर शालिक टू यू, कारण तुमच्या भाषणात मला कळालं. परंतु जे पॉझिटिव्हनेस आहे सर हेच महत्त्वाचं आहे. आणि नाही हा शब्द कधी काढू नये, त्याच्यातला मार्ग काढायला पाहिजे, पुढं जायला पाहिजे. मी आज सुद्धा अनेकांना आपण कामं सांगितल्यानंतर म्हणतो करू, जे योग्य आहे तेच करू. चुकीचं काय असेल तर आम्ही सांगत असतो. आणि कोणावरही अन्याय होऊ नये, सगळे खुशखुश राहत असेल तर ते आम्ही सांगतो कोणाला तरी काम. तर एकाचं नुकसान दुसऱ्याचं काम असलं उद्योग करू नये. आणि सगळ्यांनी तुम्ही आला माझ्या प्रेमाखातीर. मी अनेकांना हे केलं नाही. आमचे आता TCG आहे, आमचे पळसांची लोक असतील, सगळे कॉलेजचे मित्र आहेत, कॉलेजच्या बाहेर मित्र झालेले सगळे जण या ठिकाणी आला. तुमच्या सगळ्यांचं मी आयुष्यभर गुन्हेगार आहे. आणि आपण माझा नंबर असेल, आता मी कॉन्टॅक्ट केलेला आहे. आपण असंच माझी बुवा सर अशी विनंती आहे, स्वामी सर त्याचे अध्यक्ष आहेत. आम्ही अनेक जण मोस्टली सगळेच विद्यार्थी आहोत. तर माझी विद्यार्थी समिती म्हणून काय करता येईल, आपण तुम्ही आम्हाला हात मारा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्हाला जबाबदारी द्या, आम्ही येऊन काम करू. मी परवाच सरांना म्हणलो आपण काही इतर एजन्सीज नाही म्हणतो, कारण आमची कुठल्याही महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीचं नाव सांगा 10 मिनिटात मी कनेक्ट करतो, कुठलंही 28,000. पण एवढं सगळं काम केलेलं आहे, माणसं कमवलेलं आहे. मी म्हणतो की आपण गावं निवडूया, त्याच्यात विद्यार्थी घडतात. माझं काय म्हणतो तुम्ही नका राहू. आता आम्ही एक आता IAS आता मध्ये IPS ऑफिसर आले, आम्ही गावात ठेवलं. मध्ये आमचे डेप्टी कलेक्टर आम्ही 3 वगैरे आणि काही
तुमच्याकडं 3 ग्रामपंचायतीमध्ये हे सगळे 134 MPSCचे ऑफिसर्स आता यशोदामध्ये ट्रेनिंग घेतात. त्यांना आम्ही 6-8 दिवस गावात ठेवतो एक काम नंतर त्यांना बाकीचं जिल्हाध्यक्षांना पण मी सोलापूरला त्यांना आणणार आहे. म्हणजे आणि सतत मी कुठेही गेलो अक्कलकोट, वळसंग आणि सोलापूर एवढंच चुकलेलं नाही. वळसंगला आज आम्ही स्वामी समर्थांचं केंद्र त्या ठिकाणी केलेलं आहे, सेवा मंडळ केलेलं आहे आणि आम्ही वळसंगमधल्या पाण्याची पातळी कशी वाढवायची तिथं आम्ही काम सुरू केलं. एक पर्यावरण पूरक कसं राहायचं, एवढी झाडं लावले त्या झाडाचा फायदा वळसंग गावाला होतोय. गरिबांची लग्न तिथं 10-15 हजार काय नाही, पैसे कमी आहेत, किती पैसे द्यायचे द्या, परंतु लग्न होणं महत्वाचं आहे. आमचे काळेसर वगैरे भरपूर कष्ट त्या ठिकाणी करतात आणि माझी अशी विनंती आहे की तुम्हाला कोणालाही काही लागलं, कुठल्याही समाजसेवेला काय लागलं, आमच्या सेपल्लामध्ये इथं शिबिर घ्या. आमचे सुंदळे जे आहे अनेक जण या ठिकाणी सगळेजण आलेला आहात आणि सगळ्यांना मी या ठिकाणी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि अनेक जण आपण या ठिकाणी कृती करून घ्या. राजेश जगतापासून एक इंजिनियर असून पुढे व्हिडिओ होते, बरोबर आहे सर, इंजिनियर म्हणल्यानंतर कसं मत येते, परंतु आज आमच्या वळसंगमध्ये आज वळसंगला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी आली होती. विहिरीवरनं आणि ही विहीर सामूहिक विहीर केली होती. त्या ठिकाणी त्याचा शुभारंभ आणि एवढं सुंदर काम इतकं प्रामाणिकपणे करणारे इंजिनियर पण आपल्याकडे आहेत, ॲग्रिकल्चर ऑफिसर आहेत, आपण व्यापारी आहात. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. माफ करा माझ्यासाठी जरा उशीर झाला आणि तुम्हाला माझं भरपूर हे माझंच प्रमुख भाषण म्हटल्यानंतर आणि आम्हाला असं बोलायची सवय आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो न जेवता 2 वाजेपर्यंत सुद्धा बसवायची आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.